नमस्कार विद्यार्थी मित्रो, फर्स्ट लेक्चर मध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ पॅरलेलोग्राम बघितल्या. 4 प्रॉपर्टी बघितल्या. त्यातली पहिली प्रॉपर्टी होती की अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. नंबर 2 प्रॉपर्टी होती अपोजिट एंगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. थर्ड प्रॉपर्टी होती डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट ईच अदर. आणि फोर्थ होती की ऍडजसेंट एंगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी. लगतचे कोण हे कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. आणि अपोजिट एंगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. क्वाड्रिलेटरचे मुख्य प्रकार आपण मेन टाइप बघितले होते 3. नंबर 1 पॅरलेलोग्राम, नंबर 2 ट्रॅपेझियम, नंबर 3 काइट. त्यातला आपण पॅरलेलोग्रामचा अभ्यास करतो. पॅरलेलोग्रामची डेफिनेशन बघितली. क्वाड्रिलेटर whose opposite sides are parallel is called parallelogram. डेफिनेशन वेगळी आणि प्रॉपर्टीज वेगळी. त्या आधारावर प्रॅक्टिस सेट 5.1 वर आपण काही एक्झाम्पल बघू. मी पहिले एक्झाम्पल जे आहे 5.1 मधलं एक क्वेश्चन आहे तो मी बघतो. डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम रीड करतो. समजा तुमचा टेक्स्ट बुक जवळ ठेवा तुम्ही. डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम WXYZ intersect each other at point O. बघा WXYZ हा जो पॅरलेलोग्राम आहे त्याचे डायगोनल कुठे इंटरसेक्ट करतात? O मध्ये. इफ अँगल XYZ हा अँगल पूर्ण दिलाय 135 डिग्री, देन व्हॉट इज मेजर ऑफ अँगल XWZ? पहिला विचारला XWZ. आणि दुसरा व्हॉट इज मेजर ऑफ अँगल YZW? आणि इफ OY इक्वल टू किती दिले? 5 सेंटीमीटर. फाइंड W काय विचारले? WY विचारले तुम्हाला. प्रॉपर्टीचा उपयोग यूज करून आपल्याला गणित सोडवता येईल. मग सुरुवात कशी करायची? सियर इन फिगर क्वाड्रिलेटर WXYZ इज अ पॅरलेलोग्राम. शॉर्टकट घेऊन तुम्ही सांगता. आणि मग तुम्हाला अँगल W विचारलाय XWZ हे अपोजिट अँगल आहे. करेक्ट. Therefore angle XWZ is equal to angle XYZ is equal to 135 degree. कंसातल्या opposite angles of parallelogram. अपोजिट अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून therefore आपल्याला उत्तर देता येईल अँगल XWZ is equal to 135 डिग्री. एवढं सिंपल कारण आहे. प्रॉपर्टी यूज केली. कोणती केली? अपोजिट अँगल्स. पूर्ण अँगल घेतलाय. पूर्ण नाव घेतलं XWZ आणि XYZ. आता विचारलाय YZW हा अँगलचा कसा आहे? ऍडजसेंट अँगल आहे. आल्सो एका प्रश्नाचं उत्तर संपलं. आल्सो angle YZW plus angle कोणता? मेजर अँगल म्हणलं तरी चालतंय. XYZ is equal to 180 डिग्री. कंसात कारण काय? adjacent sides of parallelogram. आणि मग angle YZW plus angle 135 is equal to 180. Angle YZW equal to 180 minus 135. Therefore angle YZW equal to किती होईल? 45 डिग्री होईल. बरोबर आहे का बघा? 45 डिग्री. करेक्ट. YZW हा 45. दोघांची बेरीज 180 असते. आता कोणती प्रॉपर्टी वापरली? तर ऍडजसेंट अँगल ऑफ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी. आता तिसरी गोष्ट दिली तुम्हाला. काय दिली? लेंथ OY दिली. थर्ड वन लेंथ OY इक्वल टू किती? OY इक्वल टू 5 सेंटीमीटर. देयरफॉर लेंथ कोणती विचारली तुम्हाला? लेंथ WY विचारली. लेंथ ऑफ WY इज ट्वाइस इन लेंथ OY. असं लिहिता येईल. 2 into 5 लेंथ WY इक्वल टू 10 सेंटीमीटर. कंसात इथं तुम्ही रिझन लिहिलं तरी चालतंय. काय की डायगोनल्स बायसेक्ट each other. If
प्रॉपर्टी तिथं याचे डायगोनल्स काय करतात, बायसेक्ट करतात. म्हणून तुम्हाला OI अंतर दिलं, ही त्याच्यात प्राइस असते. ही 5 असेल तर ही सुद्धा किती होईल, 5. आणि 5 5 किती होईल, किंवा असं तुम्ही डायरेक्ट लिहिलं WI इक्वल ट्वाइस लेंथ ऑफ OI, रिझन लिहिलं 2 × 5. अशा पद्धतीचा सिंपल प्रॉब्लेम तुम्हाला 2 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. मेन काय गोष्ट याच्यात प्रॉपर्टी कशा यूज केल्या आणि त्या आधारे हा प्रॉब्लेम पहिला सोडवलेला आहे. आता दुसरा एक प्रॉब्लेम बघू, असाच सिंपल आपण बघू, ते आपल्या लक्षात येईल. दुसरा एक प्रॉब्लेम बघू काय दिलाय ते मी रीड करतो इथं. अगोदर रीड करतो. इन अ पॅरलोग्राम ABCD फिगर काढले तर चालते, अजून चांगलं कळतंय, लक्षात येते. सेकंड वन नीट लक्ष द्या, टेक्स्ट बुक जवळ ठेव. इन अ पॅरलोग्राम ABCD अँगल A इक्वल टू 3x + 12 डिग्री दिली समजण्यासाठी. अँगल B इक्वल टू 2x - 32 डिग्री दिले. अँगल A इक्वल टू 3x + 12 डिग्री and B इक्वल टू 2x - 32 डिग्री. Then find x and also find major angle C and D. पटकन निकाला असं उत्तर सुरुवात झाले. In figure quadrilateral ABCD is a parallelogram. Major angle A plus major angle B equal to 180 degree. औसात काढले adjacent angle कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. A चं माहित आहे, A चं मेजर माहित आहे तुम्हाला 3x + 12 डिग्री प्लस 2x - 32 डिग्री इज इक्वल टू. त्याला सॉल्व करा. 3x + 2x किती होते, 5x. 32 मधून 12 गेले किती राहते, 20. 32 मधून 12 गेले तर किती राहते, 20 राहते. लक्षात, इक्वल टू 180. करेक्ट. आणि मग साधे एकचल समीकरण झालं 5x = 180 + 20. पक्षांतर केलं, 20 ट्रान्सफर झाले इकडं. 5x = 200, x = 200 upon 5. 5 × 5 = 40. x = 40. x = 40. Therefore x = किती, therefore x = 40 degree. Therefore measure angle A equal to measure angle C. अपोजिट अँगल आहे, सारखेच असतात. A चं जेवढं माप आहे तेवढंच C चं असणार, म्हणून मी डायरेक्ट करतो. मग किती होईल ते, 3x + 12 दिलेले आपल्याला, म्हणजे किती होईल, 3 × 40 + 12 म्हणजेच 120. 4 × 12 + 12 म्हणजेच किती झालं ते 134 डिग्री. A आणि C चं माप, A चं माप माहिती झालं, C चं विचारलं, x चं विचारलं, खरं C चं विचारलं तुम्हाला. Therefore measure angle C equal to किती होईल, 134 डिग्री. कसं लक्षात विचारलं. आता मेजर अँगल B equal to मेजर अँगल D. आता तुम्ही हे सुद्धा किंमत ठेवली चालते, किंवा 180 मधून किती वजा करा, 180 - 134. हे मायनस केलं तरी चालतंय. किती होईल, 10 मधून 4 गेले, खाली 6, चला 1 3 1 4 4 आणि इथे किती होईल, 0. 46 डिग्री. मेजर अँगल D किती आहे, 46. दोघांची बेरीज किती येते, 180 येते. लक्षात घ्या. करेक्ट. इतकं सिंपल प्रश्न आहे. कोणती प्रॉपर्टी वापरली, ऍडजसंट अँगल ऑफ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. लगतचे कोन हे कसे असतात, सप्लिमेंटरी असतात, त्याच्यामुळे काढलं. आणि अपोजिट अँगल A = C. याचं माप जेवढं तेवढं C चं असणार, B चं किती तेवढं D चं असणार. B चं 46 झालं आणि C चं किती होईल, 136. दोघांची बेरीज करा बघा, 180 ची. ओके, 2 मार्काचा सिंपल क्वेश्चन आहे. यूज काय करायलो हे नीट लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 3 बघू, असाच आहे. सिंपल क्वेश्चन आहे, एकदम तुमच्या लक्षात येतील. सॉल्व करत चला, बघा ते मनाने केलं तर खूपच छान आहे. नंतर तुम्ही व्हिडिओ बघितला तरी चालू शकताय. क्वेश्चन नंबर 3 रीड करतो बघा मी, की पेरिमीटर ऑफ पॅरलोग्राम इज 150 सेंटीमीटर. one of its side is greater than other side by 25 cm. Find the length of all sides. बघा, फार छान क्वेश्चन आहे. इथं डेफिनेशनचा यूज करायचा आहे. पॅरलोग्रामची डेफिनेशन आपल्याला माहित पाहिजे. आपण मनाने नाव नाही दिलं, ABC.
तर ते काय म्हणतो एक बाजू काय म्हणतो पेरिमीटर 120 इफ वन साइड इज ग्रेटर दॅन अदर बाय 120 ही जर x असेल तर ही किती असेल x + 25 असेल लक्षात घ्या सेंटीमीटर कारण पेरिमीटर सेंटीमीटर मध्ये हे कळायला पाहिजे ही 1 सेंटीमीटर आहे ही लांबी मोठी असणार आहे 25 ने जास्त आहे एक बाजू x मानली पण ही x आहे म्हणजे ही सुद्धा किती होईल x आणि ही x + 2 तर अपोजिट साइड्स ऑफ काय अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट डेफिनेशन प्रॉपर्टीचा यूज करणार आपण इथे लक्षात घ्या आणि मग इन फिगर इन क्वाड्रिलॅटर किंवा क्वाड्रिलॅटर ABCD इज अ पॅरलोग्राम करेक्ट P1 सपोज आपण गृहीत धरू सपोज AB = BC = x सेंटीमीटर and AD = BC = x + 25 सेंटीमीटर खरं तर तुम्ही चारही बाजूंची बेरीज पेरिमीटर म्हणजे काय चारही बाजू किंवा 2 × L + B म्हणलं तरी काही हरकत नाही लक्षात घ्या 2 × L + B मग तुम्ही डायरेक्ट सूत्र लिहिता पेरिमीटर ऑफ क्वाड्रिलॅटर ABCD कसे चालतंय पेरिमीटर ऑफ हा पॅरलोग्राम आहे तुम्ही 2 × L + B फॉर्म्युला करा दोन लांबी आणि दोन रुंदी सारखीच आहे किंवा इथे डायरेक्ट लिहिता पेरिमीटर ऑफ क्वाड्रिलॅटर ABCD = AB + BC + CD + AD चारही बाजूंची बेरीज म्हणा किंवा 2 × L + B तसं केलं तरी चालतंय मग पेरिमीटर किती लिहिली 150 लिहिली AB किती आहे ABX BC x + 25 CD x and AD x + 20 कसंही जमतंय 2 × L + B सूत्र वापरलं तरी चालतंय 150 = x 4x + 50 साधं इक्वेशन आलं एक समीकरण तुम्हाला सोडवता येईल आणि त्याच्यावर तुम्हाला साइड्स काढता येतात therefore किती होईल 4x = मी डायरेक्ट करतो 4x = 150 - 50 4x = 100 x = 100/4 x = 25 करेक्ट बघा कसं आलं ते 150 बरोबर 4x 50 चं पक्षांतर केलं मी 4x बरोबर किती झाली 100 x बरोबर 4 ने भाग दिला त्याला x 25 therefore चारी साइडला AB = BC = 25 सेंटीमीटर and AD = BC = 25 ने जास्त म्हणजे किती आहे 50 सेंटीमीटर करेक्ट 50 सेंटीमीटर इतकं सिंपल गणित आहे एकदम पहिले सोपे प्रॉब्लेम आहेत 4-5 सगळे नंतर दोनच थोडे वेगळे आपण ते बघू ओके याच्या नंतरचा असंच आहे 4 नंबरचं तुम्ही रेशिओ जर शिकला असता चॅप्टर तर त्याच्यावर हे तुमच्या लक्षात येतील सिंपल 2-2 मार्काचे प्रॉब्लेम आहेत एक्सरसाइज मध्ये प्रॉपर्ट्यांचा यूज आहे डेफिनेशनचा यूज आहे इथं अपोजिट साइड कशा असतात कॉन्ग्रुएंट असतात ही प्रॉपर्टी यूज केली पुढचा प्रॉब्लेम मी रीड करतो इफ द रेशिओ ऑफ मेजर ऑफ टू ऍडजसेंट एंगल्स ऑफ पॅरलोग्राम इज 1:2 फाइंड द मेजर ऑफ ऑल एंगल्स ऑफ पॅरलोग्राम ऍट बघा इफ द रेशिओ ऑफ मेजर ऑफ पुन्हा फिगर काढली तरी काही हरकत नाही आपल्याला सोपं जाण्यासाठी आपण घेतली BCD की काय झाले तिथं इन फिगर रेशिओ ऑफ ऍडजसेंट एंगल इन फिगर क्वाड्रिलॅटर ABCD इज पॅरलोग्राम करेक्ट मेजर एंगल A is to measure angle B equal to 1:2 यांचा कोणाचे गुणोत्तर एंगल नसतो तेवढा लक्षात घ्या बरोबर आहे का आणि मग जर कॉमन मल्टिपल किती मानतो आपण कॉमन मल्टिपल इक्वल टू x therefore measure angle equal to 1x measure angle B equal to 2x कॉमन मल्टिपल लिहावं लागत असतं 1 + 2 यायचं नाही ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण असंच केलं तर कॉमन मल्टिपल सोडून दिलं होतं आणि बऱ्याच जणांचे मार्क कटलेले कॉमन मल्टिपल लिहिणं गरजेचं आहे बरोबर आहे का नाहीतर आपण म्हणतो कोहली आणि रोहित शर्माने 1:2 रन काढले एका मॅच मध्ये म्हणजे एक रन आणि 2 रन काढले नाही याचा अर्थ 50 काढले असते किती काढले असतील 100 काढले असतील असं सुद्धा होऊ शकतो
किंवा कोहलीने 50 रन काढल्यात आणि रोहितने 100 रन काढले, त्यांचा रेशो किती झाला 1:2. लक्षात घ्या यांचा रेशो किती 1:2. रेशो वेगळा. आपल्याला वाटतं एक्स नाही लिहिलं तरी उत्तर येते आमचं. ट्रिग्नोमेट्री मध्ये बऱ्याच जणांनी चूक केली ती, तसं जमत नाही. मी मार्क काढले काही काही जणांची, ते नीट बघा. इथं तसं कॉमन मल्टिपल एक्स आहे ए, बट ए आणि बी कसे अँगल आहेत ऍडजसंट. ए प्लस मेजर अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. ऍडजसंट अँगल्स. ओके. आणि मग याचं माप 1x प्लस 2x इक्वल टू 180. 3x इक्वल टू 180. x इक्वल टू 180 अपॉन 3. x इक्वल टू 3 से काटा 60 होईल. Therefore measure angle A is equal to measure angle C equal to 60 degree and measure angle B plus is equal to measure angle D equal to 120 degree. लक्षात घ्या. आणि हे अपोजिट अँगल्स येतात हे कळणं गरजेचं आहे. पटकन काय करायला त्याच्यामध्ये कोणता मसाला वापरायला त्या 4 प्रॉपर्ट्यांचा यूज करायला. हे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात, ऍडजसंट अँगल अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात, ऍडजसंट अँगल सप्लिमेंटरी असतात, अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट असतात करेक्ट, आणि डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. हे नीट लक्षात घ्या. पुढे कामाला येणारे 10th स्टँडर्डला ह्या प्रॉपर्ट्या कधी अचानक कामाला येतात. पुढचा एक प्रॉब्लेम घेऊ. थोडा स्टार केलाय त्याने इथं, तरी पण घेऊ आपण तो. थोडासा वेगळा प्रॉब्लेम येते. खरं तर तो पुढे यायला पाहिजे. मुद्दाम स्टार केलाय तुम्हाला तो समज जावं म्हणून, वेगळा असावं म्हणून. थोडासा वेगळा आहे तरी घेऊन टाकूत आपण. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम इंटरसेक्ट ईच अदर. बघा डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम इंटरसेक्ट ईच अदर. लक्षात घ्या डायगोनल संबंधी नीट प्रॉपर्टी लक्षात घ्या. ऍट पॉइंट ओ ABCD म्हणून आपण ABCD कुठे इंटरसेक्ट केली. OA इक्वल टू 5, BO इक्वल टू 12 आणि AB किती दिली 13 दिली. देन शो दॅट क्वाड्रिलॅटरल ABCD इज द रोम्बस. प्रश्न काय विचारलाय. AO तुम्हाला 5 दिली, BO 12 दिली आणि AB किती दिली 13. तर तुम्ही ही 13 तर ही 13 होईल, ही 5 म्हणजे हे सुद्धा. कारण डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम फक्त बायसेक्ट करतात. लक्षात घ्या. आपल्याला हा प्रूव्ह करायचा आहे तो रोम्बस सुद्धा असतो. खरं तर पुढे बघायचं आपल्याला, पण रोम्बस म्हणजे काय माहित पाहिजे आपल्याला. रोम्बस आणि पॅरलोग्राम मध्ये मग काय फरक आहे हे नॉलेज आपल्याला. ही प्रॉपर्टी तुम्हाला 8th स्टँडर्ड झाली. तर रोम्बसच्या आणि याच्या प्रॉपर्टीत एक फरक आहे. याचे रोम्बसचे डायगोनल हे परपेंडिक्युलर असतात, पॅरलोग्रामचे डायगोनल परपेंडिक्युलर नसतात. जर परपेंडिक्युलर असतील तर तो रोम्बस असतो. म्हणजे आपल्याला हे प्रूव्ह करावं लागेल AC परपेंडिक्युलर टू BD. लक्षात बघा. मला काय प्रूव्ह केलं म्हणजे माझं उत्तर येईल की ते ज्या क्वाड्रिलॅटरचे डायगोनल परपेंडिक्युलर असतात, ज्या पॅरलोग्रामचे डायगोनल परपेंडिक्युलर असतात त्याला रोम्बस म्हणलं जातं. प्रॉपर्टीज आहे. If the diagonals of parallelogram are perpendicular to each other, then it is rhombus. Rhombus ची properties आहे की diagonals of rhombus are perpendicular and bisect each other. Bisect आहे तिथं. हा पॅरलोग्राम आहे, पण पॅरलोग्रामचे डायगोनल कॉन्ग्रुएंट नसतात आणि परपेंडिक्युलर नसतात. जर ते परपेंडिक्युलर झालेच तर तो रोम्बस असतो. मग आपल्या लक्षात येईल इन फिगर quadrilateral ABCD is a parallelogram. मग आपल्याला काय दिले. OA किती दिली, OA किती दिली 5, OB किती दिली 12 आणि AB किती दिली, AB दिली 30. आणि मग आपल्याला इथं हे प्रूव्ह करावं लागेल हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हा राईट अँगल ट्रायंगल झाला मग AB स्क्वेअर इक्वल टू, लक्षात घ्या पायथागोरस ट्रिपलेट दाखवावं लागेल आपल्याला. AB स्क्वेअर इक्वल टू 13 स्क्वेअर is equal to 139. याला 1 नाव द्या. आल्सो ह्या ट्रायंगल मध्ये कोणत्या ट्रायंगल, इन ट्रायंगल AOB. इन ट्रायंगल AOB मी मध्ये सांगायला खाली लिहिलं तरी चाललं असतं. इन ट्रायंगल AOB लिहा वाटलं तिथं. इन ट्रायंगल नाव इन ट्रायंगल असं लिहू शकतो. नाव इन ट्रायंगल AOB
मोठ्या बाजूचा वर्ग करायचा. मोठी बाजू कोण येतं? AB स्क्वेअर इक्वल टू 13 स्क्वेअर इक्वल टू 169. Also OA स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. 5 चा वर्ग किती? 25 प्लस 144 इज इक्वल टू 160. याला एक नाव द्या, याला 2. फ्रॉम 1 and 2 काय म्हणता येईल आपल्याला? फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 काय म्हणता येईल? AB स्क्वेअर इक्वल टू OA स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर. आता वर स्ट्रिकलेट बघा, तुम्हाला आठवत असेल तर एका बाजूचा वर्ग जर इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा जर आला तर तो राईट अँगल ट्रायंगल असतो. आणि म्हणून तो पायथागोरस आपण झाले 7th स्टँडर्डला. Therefore triangle AOB is right angle triangle. Right angle triangle. आणि therefore angle AOB किती होईल मग? AOB किती होईल? 90 डिग्री. सर्वात मोठी बाजू हायपोटेन्यूस असते. आणि हा 90 झाला म्हणजेच काय म्हणता येईल? AC परपेंडिक्युलर टू कोण? AC परपेंडिक्युलर टू BD. Also diagonals bisect each other. का? तो पॅरलोग्राम आहे. बघा AC BD ला परपेंडिक्युलर झाली आणि त्याचे डायगोनल सुद्धा काय करतात? बायसेक्ट करतात. इट इज अ पॅरलोग्राम. आणि ज्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स हे परपेंडिक्युलर असतात आणि बायसेक्ट करतात, दॅट इज देअरफॉर क्वाड्रिलॅटर ABCD is rhombus. पुन्हा रिपीट करतो. हा पॅरलोग्राम दिलाय आणि तुम्हाला प्रूव्ह करायचा हा रोम्बस सुद्धा आहे. मी तुम्हाला सांगितलं पॅरलोग्रामचे प्रकार 3 आहेत. आपल्याला बघायचं रोम्बस, रेक्टँगल आणि स्क्वेअर. म्हणून आम्ही गणित तुम्हाला अगोदर टाकले ते प्रॉपर्टी तुम्हाला रोम्बसच्या झालेल्या 8th स्टँडर्डला. मग क्वाड्रिलॅटर ABCD इज अ पॅरलोग्राम V1. हा पॅरलोग्राम आहे. मग OA किती दिली तुम्हाला? 5 दिली. OB किती दिली? 12 दिली. आणि AB 13 दिली. इन ट्रायंगल AOB चा विचार केला. मोठ्या बाजूचा वर्ग किती? हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढे जर आला तर तो राईट अँगल ट्रायंगल असतो. लक्षात घ्या. आलाय आपल्या इथं. मग तो राईट अँगल ट्रायंगल झाला म्हणजे हा अँगल किती झाला? 90 झाला. हा 90 झाला म्हणजे AC परपेंडिक्युलर टू कोण झालं? BD. डायगोनल कसे झाले? परपेंडिक्युलर झाले आणि ते बायसेक्ट सुद्धा करतात. का? कारण इट इज अ पॅरलोग्राम. मग ज्या क्वाड्रिलॅटरचे डायगोनल पॅरलल असतात, परपेंडिक्युलर आहेत आणि बायसेक्ट करतात, तो काय असतो? रोम्बस असतो. लक्षात घ्या. अशा थोडं स्टार केलेला प्रॉब्लेम आहे 5 नंबरचा. तुमच्याकडून लक्षात येणं गरजेचं आहे. असं 6 नंबर आणि 7 नंबरचे 2 प्रॉब्लेम बघू. खूप सिंपल आहेत. प्रॉपर्ट्यांचा यूज केलाय. थोडा ट्विस्ट ह्या गणितामध्ये आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 6 नंबरचा खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. नंबरचा प्रॉब्लेम बघू. मी रीड करतो. In figure quadrilateral PQRS and ABCR are two parallelograms. Angle P equal to 110 degree. Then find the measure of all angles of angle ABCR. एकात एक दोन क्वाड्रिलॅटर दिले. फिगर काढतो म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. हा एक पॅरलोग्राम दिला आणि दुसरा एक पॅरलोग्राम एकात एक दिला. लक्षात घ्या. मग दोन एक कोणता? ABCR हा एक पॅरलोग्राम आहे. आणि दुसरा PQRS इथं R ABCR आणि PQRS आणि अँगल P चं मेजर दिले 110 आणि तुम्हाला विचारले फाइंड द मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटर ABCR. हा PQRS. अगोदर तोंडी उत्तर सांगतो किती सोपे. हा 110 आहे म्हणजे हा सुद्धा किती होईल रे? 110 अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम. आता याच्यामध्ये पुन्हा हा सुद्धा पॅरलोग्राम आहे. हा 110 आहे म्हणजे हा 110 होईल.
हा ऍडजस्टंट अँगल आहे, अपोजिट अँगल पण म्हणजे हा 70 होईल आणि हा सुद्धा किती होईल मग 70. खूप सिंपल आहे. आणि मग फार सोपं लिहायला उत्तर सुद्धा इन फिगर quadrilateral PQRS and quadrilateral ABCR both are parallelograms. Right? Angle, major angle P equal to 110. Correct? Now we directly go. Now major angle P equal to major angle R equal to 110 degree. Equal to major angle directly तो equal to major angle B equal to 110 degree. Opposite angles of parallel. मी डायरेक्ट केलं. P आणि B माहित झालं. Now major angle A plus major angle B equal to 180 degree. कंसात काढून लेतो adjacent angles. A चं माप माहित नाही मला, मी तर लिहिलंय मेजर अँगल A plus B चं 110 equal to 180. Major angle A equal to 180 minus 110. Major angle A equal to 70 degree. Therefore, major angle A equal to major angle C equal to 70 degree. खाली आंसर लिहून टाका. Major angle A equal to major angle C equal to 70 degree and दूसरा आंसर लिहून टाका. Major angle B equal to major angle R equal to 110 degree. लिहायला विसरू. साध्या प्रॉपर्टी वापरून हा 110 दिलाय म्हणून हा 110 होईल. विरुद्ध कोण, याचा विरुद्ध कोण हा आहे, कारण दोन्ही पॅरलल आहेत आणि ऍडजसंट अँगल आहे. इतकी सिंपल प्रूफ. सहाही प्रॉब्लेम खूप सिंपल आहे. सातवा जर परीक्षा झाली तर VVIMP लक्षात घ्या. परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा सातवा क्वेश्चन एक्झाम मध्ये 3 मार्काला येऊ शकतो. तो घेतो आणि मग इथं थांबून जाईल. मग याच्या कॉन्व्हर्स आपल्याला पुढच्या तासामध्ये बघायचे आहेत. ओके, लास्ट प्रॉब्लेम एक घेऊत आपण. बरेच विद्यार्थी होमवर्क टाकत नाही. 4 विद्यार्थ्यांनी होमवर्क टाकला. मोजा तोंड बोटा मोजणे एवढे होमवर्क टाकला. बाकी फक्त मला फोन करून म्हणणारे की आपल्या मॅथचा पिरियड का होत नाही विचारणारे भरपूर होते. मला वाटलं खरंच अभ्यास करतात. समोर टाकणारे 2-4 होते. इंटरेस्ट दाखवा, इंटरेस्ट बळच दाखवा लागून तुम्हाला. हे कळणारे विद्यार्थी फार थोडे बोटावर बोलतात की त्यांना त्यांचं हित कशातही कळतंय. नुसता दिवसभर टाइमपास करण्यात अर्थ नाही. शाळा नाही, व्हिडिओज बघितले जातात. मला कळतंय व्ह्यूज किती जण बघायला येते आणि होमवर्क किती टाकतात. सिंपल होमवर्क केला आता एक वेळा प्रूफ लिहून टाका म्हणलं होतं. म्हणजे आपण नुसतं बघितलं तर बघतो, याचं नुकसान तुम्हाला पुढच्या वर्षी कळायला लागल. लास्ट प्रॉब्लेम बघू. इन फिगर quadrilateral ABCD is the parallelogram. Point E is on ray AB such that BE equal to AB. Then prove that line ED bisect BC at point E. फिगर काढतो द्या. इंट्रोड्यूस केलेली थोडीशी इथे आहे आणि असं डॉटेड जोडून फिगर काढतो आणि पुन्हा एकदा रीड करतो की A, B, C आणि D हा पॅरलोग्राम आहे. तर EF नाव दिले. हे अंतर आणि हे अंतर सारखे थोडंसं कमी जास्त असलं तरी समजून घ्या. E हे अंतर सारखे आणि ही बाजू पॅरलोग्रामच्या अपोजिट बाजू सारखे. काय म्हणतो बघा. इन फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. पॉइंट E इज ऑन. E कुठे आहे? ऑन रे AB प्रोड्यूस केली such that BE equal to AB. जेवढं B कशी वाढवली की AB अशी वाढवली की आणि त्याच्यावर E बिंदू असा घेतला की AB equal to BE.
म्हणजेच काय होईल डीसी AB ला कॉन्ग्रुएंट आहे, AB B ला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे ही सुद्धा काय होईल कॉन्ग्रुएंट होईल. प्रूव्ह दॅट लाईन ED बघा कुठे ED बायसेक्ट BC ऍट पॉइंट A, ही याला अर्ध करते. म्हणजे तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय BF इक्वल टू FC. मग सुरुवात काय होईल इन फिगर क्वाड्रिलॅटर ABCD इज पॅरलल. आपल्याला माहिती तो पॅरललोग्राम म्हणजे AB पॅरलल टू कोण होईल मग AB पॅरलल टू DC, दॅट इज AE पॅरलल टू कोणाला असेल प्रोड्यूस केली. AB ज्या अर्थ DC ला पॅरलल त्या अर्थ BA सुद्धा काय असेल, कारण A इज बिटवीन AB DC ला पॅरलल आहे, म्हणजेच AE सुद्धा कोणाला पॅरलल असेल DC ला पॅरलल असेल. नीट लक्षात घ्या. आपण समज गाडी तेच प्रोड्यूस केली मग ती पॅरलल असते. पॅरलल म्हणजे कॉन्ग्रुएंट नाही, कॉन्ग्रुएंट वेगळं पॅरलल वेगळं, समांतर आहे ते एकमेकाला छेदणार नाही. AB DC ला पॅरलल आहे कारण तो पॅरललोग्राम आहे, पण ई बिंदू कोणावर आहे AB वरच आहे, ज्या अर्थी AB DC ला पॅरलल तसे AE सुद्धा कोणाला पॅरलल असेल DC ला. आणि नाउ आल्सो AB equal to DC opposite sides of parallelogram. Also and AB equal to कौन है AB equal to B1. Therefore काय म्हणता येईल आपल्याला, therefore DC equal to BE. एक नावाचं काम आहे आपलं. ही 4 असं तर ही 4 आहे, ही 4 आहे म्हणजे ही सुद्धा 4 आहे आणि ही सुद्धा 4 आहे, म्हणजे या तिन्ही एकमेकाला कशा असतील कॉन्ग्रुएंट असतील. आता मी काय करतो आपल्याला ही बायसेक्ट करायची, म्हणजेच काय ही DE BC ला बायसेक्ट करते, म्हणजेच आपल्याला BF इक्वल टू FC दाखवायची. नाव इन ट्रायंगल बघा, नाव इन ट्रायंगल तुम्हाला समजण्यासाठी मी पुस्तक लिहितो त्याचे भाग द्या. आता नाव इन ट्रायंगल मला हे दाखवायचं. नाव इन ट्रायंगल BFE and in triangle समजण्यासाठी BFE जर घेतलं तर कसे घ्यायचं, BFE जर घेतलं BFE घेतलं तर काय घ्यावं लागेल तुम्हाला CFD घ्यावं लागेल. इन ट्रायंगल CFD सगळ्यात सोपं, हा कोणीने हा कोण कॉन्ग्रुएंट होईल काय अपोजिट अँगल BFE angle BFE congruent to angle DFC opposite angles. आता तुम्ही हा अँगल आणि हा अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट दाखवू शकतात. कसे दाखवू घेऊन हा दाखवला तरी चालतं, अल्टरनेट अँगल्स. हा सुद्धा अल्टरनेट होतो, हे टेस्ट होत नाही लक्षात घ्या. मग आपण कोणता दाखवला हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवलाय. Also angle EBF congruent to angle EBF congruent angle FCD alternate angles and sec BE congruent to sec BC from 1. कोणती टेस्ट होईल लक्षात घ्या. बघा कोणता आपण हा कोण आणि हा कोण एकूण दाखवलाय. मग दोन कोण आणि नॉन इन्क्लुडेड साइड आहे. हा दाखवला असता तर तो ASA टेस्ट झाली असते. दोन्ही टेस्ट जमतात, ASA चालती आणि SAA सुद्धा चालते, दोन्ही बरोबर आहेत. कोणते अँगल घेतले इथं तिन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, पण AAA टेस्ट नाही आपल्याकडे लक्षात घ्या. म्हणून हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत एका ट्रायंगलचे, हे दोन अँगल आणि नॉन इन्क्लुडेड साइड कॉन्ग्रुएंट त्याला म्हणजे SAA टेस्ट. लक्षात घ्या इथं ASA टेस्ट सुद्धा जमते, दोन्ही बरोबर आहे. बियन सर चुकलं म्हणतात. therefore triangle BFE congruent to triangle CFD by SAA test. नॉन इन्क्लुडेड साइड दोन कोण आणि नॉट इन्क्लुडेड साइड. आणि therefore मग म्हणता येईल आपल्याला BF इक्वल टू, मग काय म्हणता येईल आपल्याला BF इक्वल टू FC corresponding sides of congruent side. therefore मग काय म्हणता येईल की जे विचारलंय तुम्हाला काय
लाइन ईडी बायसेक्ट कोणाला सेक बीसी ऍट पॉइंट दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले मिक्स काम झालं मागचा कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगलचा उपयोग झाला हे मिक्स गणित असते ती प्रॉपर्टी वापरली एसए आणि इथं अपोजिट अँगल्स अल्टरनेट अँगल्स बघा पॅरलल लाईन चॅप्टर एक आम्हाला आला पुन्हा तिसरा चॅप्टर ट्रायंगल कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल एक आम्हाला आलं ह्या चॅप्टर मधल्या पॅरललच्या प्रॉपर्टी याला मिक्स गणित असं म्हणतात सगळ्या चॅप्टर मधल्या प्रॉपर्टी एक कामाला आल्या इथं की दोन लाईनी पॅरलल असेल तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात पॅरलल लाईन मध्ये झालेला प्रकार आहे तर ह्या दृष्टीने अशा प्रॉपर्ट्या तुम्हाला एक्सरसाइज मध्ये गणित प्रॉब्लेम फार सोपे असतात याच्यावर आधारित काही मी एक्स्ट्रा प्रॅक्टिसला तुम्हाला देईन होमवर्क करत चला फायदा तुमचा आहे टेस्ट फॉर पॅरलोग्राम म्हणजे त्याचे कॉन्व्हर्स आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघू आणि मग त्याच्यावर एक्सरसाइज नंतर मग तुम्हाला पॅरलोग्रामचे टाइप्स बघायचे आहेत आपल्याला आपण पॅरलोग्राम एक भाग बघितलाय ट्रॅपेझियम क्वाड्रिलॅटरलचे तीन प्रकार पॅरलोग्राम ट्रॅपेझियम आणि काइट ट्रॅपेझियम आणि काइट वर एक छोटासा अभ्यास आहे पॅरलोग्राम बघितलं पॅरलोग्राम चार प्रॉपर्टी आहेत त्याची कॉन्व्हर्स आपण पुढच्या पिरियडला बघू ओके थँक्यू